नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्वेल याच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज हा एक ॲब्स्ट्रॅक्ट व्हिडिओ आहे। ॲब्स्ट्रॅक्ट व्हिडिओ याच्यासाठी की आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो याचं एक ओव्हरलुक आपण घेणार आहे आणि तो का घेणार आहे त्याचं कारण आहे मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण ऊर्जा म्हणजे काय बघितलं, ऊर्जा कुठून येतात ते बघितलं, ऊर्जेचा स्रोत बघितला, त्याच्यानंतर ऊर्जा आणि आपलं शरीर हे एकमेकांना कसं कम्पॅटेबल होतं ते बघितलं। आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारच्या धमन्या असतात, आपला ऑरा कसा असतो, तो क्लीन कसा करायचा, आपली 7 चक्र काय असतात, त्याचे कलर कुठले असतात, ते कसे एकमेकाला कनेक्टेड असतात, आपल्या शरीरामध्ये अग्नी कुठले असतात, त्याच्यानंतर ध्यान अवस्था म्हणजे काय असते, कॉन्शियस माइंड म्हणजे काय असतं, अनकॉन्शियस माइंड म्हणजे काय असतं, क्रिटिकल माइंड म्हणजे काय असतं, या सगळ्या गोष्टी ह्या आपण अगदी थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला होता। आता हे सगळं कशासाठी केलं होतं तर ज्या वेळेला आपण कुठल्याही प्रकारच्या ऊर्जा ह्या ग्रहण करत असतो किंवा कुठलीही विद्या आपण ज्या वेळेला आत्मसात करत असतो त्यावेळेला ती विद्या फळाला येण्यासाठी आपलं शरीर आणि आपलं मन हे ते विद्या आणि त्या संदर्भामधल्या ज्या ऊर्जा असतात त्या ऍक्सेप्ट करायच्या तयारीमध्ये असणं आवश्यक असतं। त्यांची कॅपॅसिटी तेवढी होणं आवश्यक आहे। म्हणजे ऊर्जा, आपलं शरीर आणि ती कशा ऊर्जा वापरायच्या याच्यामध्ये एक ताळमेळ बसवण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात आणि एकमेकाला ह्या गोष्टी कशा कम्फर्टेबल असतात या सगळ्या गोष्टी आपण आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे। आता प्रश्न असा येतो की आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आपण कलियुगामध्ये राहतो, कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे शिकायची का अवस्था आहे किंवा का वेळ आहे किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कशा आत्मसात करणार आहोत आणि त्याचा वापर कुठे आणि कुठल्या प्रकारामध्ये करणार आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घेण्याची आवश्यकता आहे। आजकालच्या काळामध्ये प्रत्येक जण हा बौद्धिक क्षमतेने प्रगल्भ आहे, प्रत्येक जण विचार करायची क्षमता पुरेपूर वापरत असतो, पण विचार करायची क्षमता आणि शंका याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो। तर आपल्याकडे ज्या ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या इतिहासाच्या माध्यमातून ह्या कलियुगामध्ये आपण कसं टिकायचंय हे आपण बघणार आहोत, पण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।